सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, आज आहे 28 जून 2026 रविवार। आज लगेच आपल्याला येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तर जाणून घेऊयात महाराष्ट्रातील नेमके कोणते भाग हे पाऊस पडणारे आहेत। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा अंदाज आहे, पूर्ण बघा आणि तसेच ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण या ठिकाणी बघू शकता, आपल्याला दुपारपर्यंत राज्यात काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल, तर काही भागात पावसाची उघडीप असेल। मात्र सायंकाळी आणि आज रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे। या ठिकाणी पाहू शकता आपण, हा जो उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशचा भाग आहे, यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगरच्या या सर्वत्र परिसरामध्ये आज आणि उद्या 28-29 जून रोजी आपल्याला मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। मात्र या पावसाचा जोर आज रात्रीपासून वाढलेला पाहायला मिळेल। दुपारपर्यंत वातावरण सामान्य असेल। तसेच कोकणामधील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला लवकरच येत्या काही तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। राज्यातील वातावरण बदलायला आता सुरुवात झालेली आहे। मागील 24 तासांमध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस देखील झाला आहे आणि आज देखील अवघ्या काही तासात राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच इकडे मराठवाड्यात पाहिले असता छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आपल्याला दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मात्र सायंकाळी आणि आज रात्री दरम्यान मराठवाड्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। विदर्भामध्ये भयंकर अतिवृष्टीचा इशारा आपल्याला आज, उद्या आणि परवा 3 दिवस देण्यात आला आहे। यामध्ये 28, 29 आणि 30 जून रविवार, सोमवार आणि मंगळवारीसाठी हा अंदाज देण्यात आला आहे। यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला अवघ्या काही तासांमध्ये सुरू झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, त्यासोबतच आपण या ठिकाणी बघू शकता, उद्या आहे 29 जून। 29 तारखेचा अंदाज पाहिला असता उत्तर महाराष्ट्र आणि या खानदेशच्या भागामध्ये मोठा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल। तर कोकणपट्ट्यात देखील जोरदार पाऊस असेल। मध्य महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। तर मराठवाड्यातील काही भागात मात्र अतिवृष्टीची शक्यता उद्या असेल। तर विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस उद्याच्या दरम्यान होईल। 30 तारखेला पाहिले असता 30 तारखेला देखील हीच परिस्थिती राज्यात पाहायला मिळेल। सर्वत्र मोठा पाऊस होईल। 1 जुलै आणि 2 जुलै रोजी तर कोकणपट्टा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राला अतिवृष्टीचा पावसाचा इशारा मोठ्या देण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, जुलै महिन्याचा सुरुवातीचा आठवडा देखील राज्यात भयंकर पावसाचा असणार आहे। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।